आज एकदम वेगळ्या प्रकारे कारल्याची रेसिपी आपण बघणार आहोत आणि या पद्धतीने तुम्ही जर ही कारल्याची रेसिपी करून खाल्ली तर तुम्हाला नक्कीच आवडेल आणि न खाणारेही नेहमी मागून आपल्याला हे कारले बनवायला सांगतील। आता घराजवळीलच वेलाचे कारले मी छान तोडून घेतलेले आहे। रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा, तुम्हाला ही नक्कीच आवडेल। याला स्वच्छ धुवून कोरडं करून घ्यायचं आहे आणि हे कारल्याला आपण कुठल्याही प्रकारे कशाही प्रकारे वेगळ्या पद्धतीने बनवणारच आहोत, त्यामुळे हे कडू लागणार नाहीत याची 100% गॅरंटी आहे आणि सर्वच्या सर्वच कारलं हे खाल्ल्या जाईल अशीही मी शाश्वती देते। तर अशा प्रकारे आपल्याला हे संपूर्ण कारलं सोलून घ्यायचं आहे। त्यानंतर याला छान चिरा मारून घ्यायचा आहे। आतील सर्व भाग आपल्याला हा काढून घ्यायचा आहे आणि पॉटमध्ये याला छान जमा करून घ्यायचा आहे। हे सर्व आतील भाग आपण रेसिपीमध्ये वापरणार आहोत, हे आपण फेकणार नाही। तर अशा प्रकारे सर्व कारला आपल्याला सोलून आणि छान स्वच्छ करून घ्यायचं आहे। यामध्ये वेळ खूप जातो, त्यामुळे मी पहिलेच सर्व कारले सोलून घेतलेले आहे। आता या कारल्यांना आपण वाफवून घेऊया। सर्वप्रथम हे कारल्यांना आपल्याला 5 ते 10 मिनिट छान वाफवून घ्यायचं आहे। गॅस चालू करून अशा प्रकारे पाणी ठेवून आपल्याला हे वाफवायचं आहे। यामुळे काय होईल, आपले कारले हे शिजायलाही मदत होईल आणि चवही छान लागेल। एका पॉटमध्ये आपल्याला चण्याची डाळ किंवा अशा प्रकारचा डाळवा घ्यायचा आहे। त्यामध्ये हे ड्राय मसाले ॲड करायचे आहे। धना, जिरा आणि एक लाल मिरचीसुद्धा टाकून घ्यायची आहे। आता याला असं फाईन बारीक करून घ्यायचं आहे। हा मसाला तुम्ही या भाजीमध्ये किंवा अदरही भाजीमध्ये वापरू शकता। आता जे कारल्याचा आपण साल काढली होती त्यामध्ये मीठ टाकून याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि यामधील कडूपणा थोडा कमी होईल आणि वरील जे काही धूळ वगैरे किंवा असलंही तर तेही निघून जाईल आणि अशा प्रकारे आपले हे कारले स्वच्छ होतील। आता हे सर्व घेऊन आपल्याला एका कढईमध्ये तेल टाकायचं आहे। यामध्ये थोडं जिरं मोहरी टाकून छान परतवून घ्यायचं आहे। त्यामध्ये थोडा कढीपत्ता आणि त्यानंतर जे आपण कारल्याचं साल धुवून घेतली, बिया धुवून घेतल्या त्यासुद्धा यामध्ये टाकून व्यवस्थित अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे। यामध्येही थोडी हळद तिखट टाकून घेऊन धना पावडर जिरा पावडर टाकून मीठ टाकायचं आणि थोडी साखरसुद्धा टाकायची आहे। त्यानंतर जे पावडर आपण बनवली होती ते सुद्धा या मसाल्यामध्ये टाकून घेऊया। तुम्ही तुमच्या क्वांटिटीप्रमाणे टाकू शकता। अशा प्रकारे ज्याला छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर हे आपण काढून घेऊया। हे खायला खूपच छान लागतं आणि टेस्टीही लागतं, सुगंधही खूप छान येतो। यावर थोडं लिंबूसुद्धा पिळून घ्यायचं आहे, म्हणजे आतील मसाला आंबट गोड एकदम छान लागेल। आता या कारल्यामध्ये हा मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे। अशा प्रकारे स्टफ करायचा आहे, छान दाबून भरून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे छान व्यवस्थित पूर्ण कारला आपल्याला डच्च भरायचा आहे आणि वरून आपल्याला आता याला थोडा अशा प्रकारे हा मसाला निघू नये म्हणून धागासुद्धा बांधून घ्यायचा आहे। असं जर आपण बांधलं तर आपल्या कढईमध्ये कुठल्याही प्रकारे हा मसाला निघणार नाही। त्यासाठी हे सर्व बाइंडिंग करायचं आहे। सर्व कारले मी तयार करून घेतलेले आहेत। आता हे कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि याला छान गरम झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला कारले ठेवायचे आहे। हे 5 ते 10 मिनिटांसाठी अशा प्रकारे शॅलो फ्राय करायचे आहे। तुम्ही तळूसुद्धा शकता, पण मी असेच छान भाजून घेतले। यामुळे चवही छान येते आणि कारल्याचा सुगंधही छान येतो आणि नेहमी बघायलाही सोपं जातं। आता कारल्यांना छान हलवून घ्यायचं आहे। आपले कारले तयार झालेले आहेत। एकदम छान टेस्टी कारले तयार झालेले आहेत। हे कारला आपण सहजच खाऊ शकतो। मी छान वरण भात पोळीचा बेत असा मांडून घेतलेला आहे आणि यासोबत हे कारलेसुद्धा आता वाढून घेत आहे। तुम्हाला हे कारले बनवण्याची पद्धत आवडलीस तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सर्वांना पाठवा। आता कारले थंड झाल्यानंतर काय करायचं आहे, हा जो धागा आहे तो सहजच निघतो, तो काढून घ्यायचा आहे। स्वच्छ थंड झाल्यानंतर लगेच हा निघून जातो। आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि नक्की एकदा हे कारले अशा प्रकारे बनवून बघा, खूप छान लागतात आणि टेस्टी